वातावरण जे समजा अशुद्ध व्हायला लागलेलं आहे, कुठं बी शहरांमध्ये कुठं बी मोठमोठे कारखाने तयार व्हायला लागलेले आहेत. त्या कारखान्यातून काय धूर निघते की वातावरण सगळं वातावरण प्रदूषित बनायला लागलेलं आहे. वातावरण प्रदूषित बनल्याच्या अवघानं ही पाऊस वेळेवर पडत नाही. झाडाची जंगलतोड जास्त होती. जंगल जर असले तर वातावरण पूर्ण शुद्ध बनू शकतंय. परंतु लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे की जंगल तोडायला लागलेत, बंधन नाही कुणाला राहिलेलं, आणि स्वार्थासाठी कारखाने टाकतेत, उत्पन्न वाढवितेत, विज्ञानाचा सहारा घेऊन हे वातावरण प्रदूषित करते. पण हे विज्ञान सुद्धा जर त्याचा विचार केला तर वातावरण शुद्ध बनविलं पाहिजे. प्रत्येक माणसाच्या जन्मल्यापासून हे मरेपर्यंत हवेशिवाय माणूस जगू शकत नाही. हवा जर प्रदूषित झाली तर अनेक रोगानं माणूस ग्रासून जाईल, आणि हे रोग जर झाले तर मागं जसं पटकी रोग होत होता, अगर समजा हे उंदरावरल्या जे पिसाचा आवून जी गडा उठत होता आणि त्याच्या अवघानं घराची घर बरबाद होते, तसं या जमिनीमध्ये रासायनिक खत पेरून पूर्ण पाणी सुद्धा अशुद्ध बनायला लागलेलं आहे. मातीचं सुद्धा कस राहिलेला नाही. ही जर रासायनिक खत जर शेतकऱ्यांनी वापरायचे कमी करून सेंद्रिय खत जर वापरले तर पाणी सुद्धा शुद्ध राहील. आणि पाणी ही एक प्रत्येक माणसाचं जीवन आहे. पाणी जर शुद्ध असलं तर रोगातून माणसाची मुक्ती मिळेल, आणि हवा शुद्ध असली तर हवा तर ही जन्मल्यापासून मरेपर्यंत ती आपल्याला साथ देते आणि जीवनदान देते. मग या हवेवर जर आपण सरकारनं म्हणा अगर माणसानं म्हणा दुर्लक्ष केलं तर माणसामध्ये माणूस पण अगर माणसं ही जिवंत सुद्धा राहू शकणार नाहीत. जर हवा प्रदूषित झाली तर हवा ही श्वसनाचे रोग होतील ना. मुख्यतः तीच आहे. ती जर प्रदूषित झाली, 2 मिनिट जर हवा नाही मिळाली तर उद्भवते माणूस. एक लक्ष करा, किंवा जन्मले पहिला श्वास प्रत्येक माणसाचा किंवा सजीवाचा पहिला श्वास हवेशिवाय माणूस जगत. बरोबर. आणि मातीत जाऊस तर बी तिच्याच आधारावर माणूस जिवंत राहतो, आणि जिवंत राहण्यासाठी हवा ही एक महत्वाचं साधन आहे. आणि हवा जर शुद्ध झाली तर माणसाला कोण्याच गोष्टीची उणीव भासणार नाही. मग हवेचं प्रदूषण कसं टाळायचं? हे जे समजा शहरामध्ये एवढे ही कारखाने ही हवा धूर वगते, त्या धुरापासून प्रदूषण बनतं. अजून अनेक रासायनिक ही जे रानाने फवारण्या करते, फवारणीमधून सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. नद्यामध्ये रासायनिक पदार्थाचं हे फवारणी करण्यापेक्षा एखाद्या आयुर्वेदिक अर्क तयार करून जर फवारलं तर त्याच्यापासून सुद्धा कीड ही मरू शकते. मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की बाबा रासायनिक खतापेक्षा पाण्याचं प्रदूषण टाळलं पाहिजे, आणि आपले नैसर्गिक खताचा वापर करावा. आणि ते पुन्हा हवाचं प्रदूषण टाळण्यासाठी कारखान्यावर बंदी आणावी. विषारी धूर सोडून आणि त्याच्यावर बंधन, पाणी शुद्ध राहील याची खात्री करावी.